लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत। हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। त्यांच्याकडे कसं असतं, लहान मुलं म्हणजे त्यांना देवाची फुलं असते, त्यांना एक काय आनंद होत असतो की म्हणून ते आपण तिथं भाजीपाला खरेदी करायचा आणि त्यांनी ती खरेदी विक्री करण्याचा त्याचा जो आनंद मिळतो, मुलांचा आनंद तो आपला आनंद असतो। याच्यातून मुलांना आर्थिक देवाणघेवाणीचं ज्ञान मिळते आणि जी बाहेरलं जे व्यावहारिक ज्ञान आहे ते पुस्तकी ज्ञानाबरोबर इतिहास मिळलंच पाहिजे। असाच चालावा ही आमची पालकांची इच्छा आहे। सगळीच पोरांना माहिती पाहिजे, पुस्तकांची पण पाहिजे आणि व्यवहाराची पण पाहिजे। एखाद्यानं जर पैसे जास्त दिले तर त्यांना देता आलं पाहिजे। नंतर शिकावा, व्यवहार देणं घेणं कसं करावे त्यांना अनुभव यावा म्हणून त्याने बाजार भरून दिला। या अर्थानं मुलांना या व्यापारात यावं हा उद्देश ह्या शाळा व्यवस्थापन कमिटी असेल, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन चांगला उपक्रम आमच्या गावामध्ये राबवला जातो, जेणेकरून विद्यार्थी मोठा होईल आणि तो व्यापारामध्ये कशा पद्धतीने येईल याचा खऱ्या अर्थानं उद्देश हा आहे। त्यामुळं मी सर्वप्रथम या ग्रामपंचायतच्या वतीने सर्व येणाऱ्या सर्व पालकांचं आणि येणारे खरेदी करा येणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं स्वागत करतो। भोगी सणाच्या निमित्ताने चिमुकल्यांचा अनोखा आणि रंगतदार उपक्रम, चिमुकल्यांचा बाजार, चिमुकल्यांचा बाजार। खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा आळसन येथे विद्यार्थ्यांनी भरवलेल्या या बाल बाजाराने संपूर्ण गावाचं लक्ष वेधून घेतलं आहे। सोमवार 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 10:30 वाजेपर्यंत शाळेच्या प्रांगणात हा बाल बाजार उत्साहात भरवण्यात आला। या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः पिकवलेला व आणलेला भाजीपाला, फळे तसेच विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या। विशेष म्हणजे या उपक्रमात सहभागी झालेल्या माता, भगिनी, ग्रामस्थ आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडून खरेदी करत त्यांना आर्थिक व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव दिला। त्या माध्यमातून लहान वयातच मुलांमध्ये आर्थिक साक्षरता, व्यवहार ज्ञान आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला। या बाल बाजाराचं खास आकर्षण ठरली खाऊ गल्ली। विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भोगी सणाची परंपरा जपत शिकवण आणि आनंद याचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला। या उपक्रमासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा आळसन येथील अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच पालकांचे विशेष सहकार्य लाभले। खरोखरच शिकत खेळत जगण्याची कला मुलांना शिकवणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। इंग्लिश स्कूलला मुलांना प्रवेश देण्यात त्या बाबतीत चालू झालेला आहे, परंतु इंग्लिश स्कूलपेक्षा कितीतरी पटीने ह्या जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या आहेत। जे इंग्लिश स्कूलमध्ये फक्त फी घेऊन त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, विद्यार्थ्यांच्यावर वैयक्तिक लक्ष राहत नाही, परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांच्यावर पालकांचं आणि शिक्षकांचं सुद्धा ध्यान राहतं। त्यामुळं इंग्लिश स्कूलला मुलांना न पाठवता जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना पाठवावं। पालक संगीत खरेदी करत आहेत, खरोखरच अभिमान वाटते, मला समाधान वाटते। लहान मुलांच्या वाटत आहे। बाजार बघून इतका मनाला आनंद झालेला आहे की प्रचंड गर्दी उसळलेली आहे। नेहमीच आळसनच्या चौकामध्ये गजबजीत असणारा परिसर आणि नेहमीच बसणारा बाजार, हा बाजार राहून सुद्धा आज गावातील सर्व आमच्या महिला भगिनी, गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांनी या बाजाराला आमच्या उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे आणि खरेदी सुद्धा त्या प्रकारची केलेली आहे। जवळजवळ 30 ते 40 हजाराची उलाढाल या बाजारामध्ये झालेली आहे। बाजाराला नुकतेच विटा नगरपालिकापदी निवड झालेले प्रवीण हरोगडे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं कौतुक केलं। शाळेच्या वतीनं सुद्धा आम्ही त्यांचा छोटासा सत्कार घेतला। गावामध्ये सर्व घटक अगदी ग्रामपंचायतीपासून गट, महिला, माता, पालक सर्व या बाजारामध्ये सहभागी झाले